इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण ॲक्टिव्हिटी शीट 10 ही सामान्य विज्ञान या विषयाची अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज, ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज अँड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी हे, त्यानंतर रिपल्शन टेस्ट हे पॉईंट अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे स्टँडर्ड 7मध्ये चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे जे आपण अभ्यासलेलं आहे त्याचा रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. पहिला पॉईंट आहे पहा या ठिकाणी, लेट्स टेक अ लुक. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. म्हणजे सर्व पदार्थ हे लहान लहान कणांपासून तयार झालेले असतात. इलेक्ट्रिक चार्ज इज इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज ऑफ दीज पार्टिकल्स. आणि इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच विद्युत प्रभार ही एक पार्टिकलची म्हणजेच कणांचा आंतरिक गुणधर्म आहे. टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट in equal numbers in all substances. सर्व पदार्थांवर धनप्रभार आणि ऋणप्रभार हे दोन्ही समान मापाचे असतात. म्हणजेच कुठलाही पदार्थ जर आपण घेतला तर त्याच्यावर धनप्रभारित कणांची संख्या आणि ऋणप्रभारित कणांची संख्या समान असते. आता या ठिकाणी पहा, चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे न्यूट्रल ऑब्जेक्ट, पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट आणि निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. या ठिकाणी 3 प्रकारचे ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पहा न्यूट्रल ऑब्जेक्ट. यामध्ये जर आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत 3 आणि निगेटिव्ह चार्ज किती आहेत 3. म्हणजेच दोन्ही चार्जेस हे समान आहेत. चार्जेस आर बॅलन्स. म्हणजेच या ठिकाणी चार्ज कसे आहेत बॅलन्स झालेले आहेत. म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्जेस जर समान असतील तर ती जे ऑब्जेक्ट आहे हा कसा असतो न्यूट्रल असतो. पण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट पॉझिटिव्हली चार्ज असतो तेव्हा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कणांची संख्या ही निगेटिव्ह कणांपेक्षा जास्त असते. म्हणजेच धनप्रभार हा ऋणप्रभारापेक्षा जास्त असतो. आणि याउलट निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्टमध्ये निगेटिव्ह चार्ज हा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्या मानाने पॉझिटिव्ह चार्ज हा कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे जर धनप्रभार किंवा ऋणप्रभार यांची संख्या जर कमी अधिक असेल तर तो जो ऑब्जेक्ट असतो तो पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट किंवा निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट असं आपल्याला त्याला म्हणता येईल. त्यानंतर जो न्यूट्रल ऑब्जेक्ट असतो त्याच्यावर धनप्रभारित कण आणि ऋणप्रभारित कण हे दोन्ही समान मापाचे असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा रिपल्शन. टू ऑब्जेक्ट्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे. या ठिकाणी काय होतं पहा, 2 धनप्रभार किंवा 2 ऋणप्रभार जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये रिपल्शन म्हणजेच प्रतिकर्षण घडून येतं. म्हणजे ते एकमेकांपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अट्रॅक्शन. टू ऑब्जेक्ट्स कॅरिंग अपोजिट चार्जेस गेट पुल्ड टुवर्ड्स इच अदर. म्हणजे जेव्हा 2 वस्तू किंवा 2 वस्तूंवर जो काही अपोजिट चार्ज असतात हे अपोजिट चार्ज it gets pulled towards each other. Two objects carrying opposite charges. म्हणजे 2 वस्तू आहेत परंतु त्यांच्यावर असणारा चार्ज हा विरुद्ध आहे. म्हणजे एकावर धनप्रभार आणि दुसऱ्या वस्तूवर ऋणप्रभार आहे. तेव्हा ती जी वस्तू आहे ती किंवा त्या 2 वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्याला अट्रॅक्शन असं म्हणतात. त्यानंतर ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच विद्युत प्रभाराचा उगम.
आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे पदार्थ आहेत त्या पदार्थांवर जो न्यूट्रल ऑब्जेक्ट असतो त्याच्यावर कुठलाही प्रभार नसतो. पण जेव्हा आपण दोन वस्तू एकमेकांवर घासतो तेव्हा त्या ठिकाणी प्रभारांची निर्मिती होते. मग ऋणप्रभार हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो. आणि जेव्हा धनप्रभार आणि ऋणप्रभार हे जे आहेत हे जेव्हा समान असतात तेव्हा तो जो ऑब्जेक्ट असतो तो न्यूट्रल असतो. आणि एखाद्या ऑब्जेक्टवर ऋणप्रभार जास्त असेल तर त्याला निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि जर एखाद्या वस्तूवर जर धनप्रभार जास्त असेल तर त्याला पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट असं म्हणतात. आता या ठिकाणी हे जे चार्जेस आहेत हे घर्षणामुळे त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे जर घर्षण होत असेल तर त्या ठिकाणी चार्जेसची निर्मिती होते. पुढे आहे पहा फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे पहा. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजेच घर्षण विद्युत. म्हणजेच विद्युत प्रभार जेव्हा निर्माण होतो कशामुळं? बाय फ्रिक्शन म्हणजे घर्षणाने निर्माण होतो. इट इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आणि त्यालाच घर्षण विद्युत असं म्हणतात. This charge is produced at the place of friction, therefore it is called static electricity. मग हा जो प्रभार आहे हा प्रभार या ठिकाणी घर्षणामुळे निर्माण होतो आणि तो घर्षणामुळे निर्माण होत असल्यामुळं त्याला स्थितिक विद्युत असं म्हणतात. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थितिक विद्युत. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन आणि तो त्या वस्तूवर अगदी थोडा काळपर्यंत टिकतो. रिपल्शन इज यूज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजेच जेव्हा एखादी वस्तूवर चार्ज आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी रिपल्शन ही जी टेस्ट आहे ही या ठिकाणी वापरली जाते. म्हणजेच प्रतिकर्षणामुळे त्या वस्तूवर चार्ज आहे किंवा नाही हे ओळखले जाते. पुढचा पॉइंट आहे पहा जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय इंडक्शन stays only as the चार्ज ऑब्जेक्ट इज नियर टू इट. म्हणजे या ठिकाणी कुठलाही विद्युत प्रभार हा जनरेट होतो कशामुळं? बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजेच प्रवर्तन. म्हणजेच प्रवर्तनाने इलेक्ट्रिक चार्जची निर्मिती होत असते. म्हणजे जेव्हा एखादी चार्ज बॉडी दुसऱ्या अनचार्ज बॉडीजवळ जर आणली तर ही जी अनचार्ज बॉडी आहे किंवा जी चार्जलेस बॉडी आहे तिच्यावर सुद्धा प्रभारांची निर्मिती होते. म्हणजेच एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळं प्रभारित वस्तू ही जी आहे तिच्यावरून प्रभार हे प्रभाररहित असलेल्या वस्तूवर जात असतात आणि त्यामुळं प्रभाररहित वस्तू ही सुद्धा प्रभारित होत असते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा लाइटनिंग म्हणजेच वीज. आता या ठिकाणी वीज जेव्हा चमकते तेव्हा काय होतं पहा. वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट ईच अदर इन द स्काय द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स ऑन द अप्पर साइड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे जेव्हा हवा आणि ढग हे एकमेकांवर घासले जातात तेव्हा काय होतं. द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स काही जे ढग असतात त्यांच्यावरचा भाग हा काय होतं. बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजेच त्या ढगांचा वरचा जो भाग आहे तो धनप्रभारित बनतो. अँड द लोअर साइड बिकम्स निगेटिव्हली चार्ज आणि जो खालचा भाग आहे तो निगेटिव्हली चार्ज म्हणजेच ऋणप्रभारित बनतो. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground. म्हणजे जेव्हा हा जो
निगेटिव्ह चार्ज आहे कशावरचा? ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड, म्हणजे ढगाच्या तळाचा किंवा ढगाच्या खालच्या बाजूचा जो भाग आहे तो जो निगेटिव्ह चार्ज आहे हा जेव्हा जास्त होतो कशापेक्षा? लार्जर दॅन चार्ज ऑन द ग्राउंड, म्हणजे जमिनीवर असणारा प्रभार हा ढगांच्या तळाशी किंवा ढगांच्या खालच्या बाजूला असणाऱ्या प्रभारापेक्षा, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ढगांची जी खालची बाजू आहे त्याच्यावर असणारा निगेटिव्ह चार्ज आहे तो जर जास्त झाला तर तो जमिनीकडे वाहायला सुरुवात करतो आणि त्या ठिकाणी हीट, लाईट, साऊंड, एनर्जी आर प्रोड्यूस, आणि त्या ठिकाणी उष्णता, प्रकाश आणि ध्वनी ऊर्जेची निर्मिती होत असते. पुढे आहे लाइटनिंग स्ट्राईक, म्हणजेच वीज पडणे. आता वीज पडण्याची ही जी प्रक्रिया आहे ही या ठिकाणी अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड, त्यानंतर बिल्डिंग, ट्री, म्हणजे यांच्यावर जो काही अपोजिट चार्ज त्या ठिकाणी निर्माण होतो आणि या अपोजिट चार्जमुळे क्लाउडवरचे जो निगेटिव्ह चार्ज आहे तो जमिनीकडे यायला सुरुवात होते आणि तो बिल्डिंग किंवा ट्री यांच्यावर आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वीज पडते. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये दोन अपोजिटली चार्ज पार्टिकल्स या ठिकाणी एकत्र येतात किंवा दोन भिन्न प्रभार एकत्रित येऊन त्या ठिकाणी लाइटनिंग स्ट्राईक म्हणजेच वीज पडल्याचं आपल्याला दिसतं. पुढचं आहे लाइटनिंग कंडक्टर, म्हणजे त्याला लाइटनिंग प्रोटेक्टर असंही म्हटलं जातं किंवा तडित वाहक असं याला म्हटलं जातं. हा जो लाइटनिंग कंडक्टर आहे इट इज अ डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द लाइटनिंग स्ट्राईक, म्हणजे वीज पडण्यापासून या ठिकाणी किंवा विजेचा जो आघात आहे हा रोखण्यासाठी हा जो तडित वाहक आहे हा डिव्हाइस यूज केला जातो. बिकॉज ऑफ लाइटनिंग कंडक्टर डॅमेज टू द टॉल बिल्डिंग्स द सराउंडिंग एरिया इज प्रोटेक्टेड, म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी हा तडित वाहक बसवलेला आहे त्या ठिकाणचा एरिया असेल किंवा त्या ठिकाणचा परिसर, त्या ठिकाणी असणाऱ्या इमारती यांचं संरक्षण या ठिकाणी केलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप. आता या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवलेलं आहे पहा. या ठिकाणी हा तडित वाहक हा बसवलेला आहे. पहा अशा पद्धतीनं हा जो तडित वाहक आहे हा उंच इमारतींवर वरच्या बाजूला बसवलेला असतो आणि तो जी काही लाइटनिंग स्ट्राईक होणार असते किंवा जो विजेचा आघात हा होणार असतो तो रोखण्याचं काम या ठिकाणी हा तडित वाहक करत असतो आणि या तडित वाहकाच्या साह्याने तिथला जो परिसर असेल तो या ठिकाणी प्रोटेक्ट केला जातो. अशा पद्धतीनं ही जी कृतीपत्रिका आहे पहा ही आपण पूर्ण केलेली आहे. पुढचा पॉइंट आहे लेट्स प्रॅक्टिस. पहा फर्स्ट क्वेश्चन, द पिक्चर बिलो शोज अ बलून स्टिकिंग टू अ वॉल, म्हणजे या चित्रामध्ये एक बॉल दाखवलेला आहे, बलून म्हणजेच फुगा दाखवलेला आहे. स्टिकिंग टू अ वॉल म्हणजे तो भिंतीला चिकटलेला आहे. इंडिकेट व्हॉट काइंड ऑफ चार्जेस विल बी ऑन द बलून, मग या बलूनवर कोणता चार्ज असेल हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. पहा या ठिकाणी भिंतीवर जर आपण पाहिलं तर ह्या बाजूला धन प्रभार आहे आणि ह्या बाजूला ऋण प्रभार आहे. त्यानंतर हा जो बॉल आहे या किंवा बलून आहे या बलूनवर या ठिकाणी कोणता चार्ज आहे हा आपल्याला इंडिकेट करायचा आहे. आता या ठिकाणी फुगा हा भिंतीला चिकटलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी हा जो प्रभार आहे हा कसा आहे? ऋण प्रभार आहे, म्हणजेच या बलूनवर या ठिकाणी धन प्रभार असणार आहे. म्हणजेच हा जो बलून आहे या बलूनवर कोणता प्रभार असणार आहे? धन प्रभार असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नो मॅटर हाऊ मच यू रब द मिरर
with a dry cloth. Why does dust settle on it immediately? म्हणजे जेव्हा एखाद्या कपड्याने एखादा आरसा पुसला जातो तेव्हा परत त्याच्यावर धूळ जमा झालेली आपल्याला दिसते. याचा आन्सर पहा. ऑन रबिंग ड्राय क्लॉथ ऑन द मिरर it creates electric charge. The mirror becomes charged object. Hence, dust particles are attracted towards the mirror. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा. Make a list of all the objects in your daily life on which electric charges can be generated. पहा, म्हणजे या ठिकाणी विद्युत प्रभारांची निर्मिती होते अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत की जे आपण अशा प्रकारच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो, यांची नावं आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. पहिला आहे या ठिकाणी प्लास्टिक कोंब. प्लास्टिक कोंब हा जो आहे हा रब जर केला ड्राय हेअरवर तर या ठिकाणी आपल्याला विद्युत प्रभारांची निर्मिती करता येते. पहा, अ प्लास्टिक कोंब रब ऑन ड्राय हेअर. अ रुलर रब ऑन dry hair. On rubbing blanket with our hands, it creates sparking. अशा पद्धतीनं ही यादी आपल्याला भरपूर उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येते. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पहा. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स वेदर इट इज राईट ऑर रॉंग टू स्टँड अंडर अ ट्री ड्युरिंग द थंडरस्टॉर्म. म्हणजे वादळी वाऱ्यामध्ये या ठिकाणी झाडाच्या खाली उभे राहणे योग्य की अयोग्य किंवा चुकी बरोबर हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता जर वादळी वारं जर असेल तर झाडाच्या खाली उभं राहणं हे योग्य नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल इट इज रॉंग टू स्टँड अंडर अ ट्री ड्युरिंग अ थंडर स्टॉर्म बिकॉज व्हेन lightning strikes an opposite electric charge is generated on the top of the tree by induction due to attraction between the opposite charges on the cloud and top of the tree. The charge on the cloud flows towards the tree. Hence, it is dangerous to us. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. What precautions should you take? What precautions should you take during the thunderstorm? म्हणजेच जेव्हा वादळी वारं वाहत असेल तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे. आता आपण बऱ्याच पद्धतीने ही काळजी आपण घेऊ शकतो. मग त्यामध्ये आपण झाडाखाली उभं राहणं टाळलं पाहिजे किंवा जिथं इलेक्ट्रिक पोल आहेत त्या ठिकाणी उभं राहणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो. पहा, मैदानात किंवा झाडाखाली उभं राहणं आपण या ठिकाणी टाळलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे या ठिकाणी पहा, जेव्हा त्या ठिकाणी जर इलेक्ट्रिक पोल असेल किंवा विजेचा खांब असेल त्या ठिकाणी उभं राहणं टाळावं. पहा, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. डू नॉट गो टू अ हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. Do not gather all together in one place. Do not stand near an electric pole, a telephone pole, or a tower. Do not lean on wire fences around a farm, a compound, a garden, or a house. Do not do not gather म्हणजेच या ठिकाणी जास्त जी माणसं आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी करू नये. अशा पद्धतीनं आपल्याला थंडरस्टॉर्ममध्ये म्हणजेच वादळी वाऱ्यामध्ये काळजी घेता येईल. त्यानंतर
नेक्स्ट क्वेश्चन पहा. दिलीप रब्ड अ लार्ज कोंब ऑन अ वुलन क्लॉथ. म्हणजे दिलीपने काय केलेलं आहे, एक कंगवा घेतलेला आहे आणि तो एका लोकरी कापडावर घासलेला आहे. ही मेड अ सोप बबल. आणि त्याने साबणाचे लहान लहान फुगे तयार केलेले आहेत. फुगे म्हणजे थोडक्यात साबण आपण जर पाण्यामध्ये जर विरघळला तर त्या ठिकाणी जे बबल्स त्या ठिकाणी तयार होतात, ते जे बबल्स आहेत ते त्याने तयार केलेले आहेत. अँड रिलीज इट ऑन द कोंब. आणि त्याने त्या घासलेल्या कंगव्यावर सोडलेले आहेत. द बलून लीन ऑन द कोंब. म्हणजे ते जे फुगे आहेत ते त्या कंगव्यावर पडतात. देन स्टॉप ऑन द कोंब. आणि थोडा वेळ स्थिर राहतात. देन जम्प अप. नंतर ते उडी मारतात. अँड सॅट ऑन द कोंब. आणि पुन्हा त्या कंगव्यावर बसतात. इट कंटिन्यूज धिस प्रोसेस लाईक अ जम्पिंग ॲक्शन. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस या ठिकाणी सतत चालू राहते. म्हणजेच ही जी उडी मारण्याची जी क्रिया आहे ही सतत चालू राहते. राईट इन युअर ओन वर्ड्स व्हाय दिस इज हॅपनिंग. म्हणजे हे असं का घडलं असावं. पहा. ऑन रबिंग इलेक्ट्रिक चार्ज इज प्रोड्युसेस ऑन द कोंब. ड्यू टू इलेक्ट्रिक चार्ज द प्रोसेस ऑफ जम्पिंग ॲक्शन ऑफ द बलून कंटिन्यू. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आन्सर आहे हे या ठिकाणी नोंदवता येईल. अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका आपण पूर्ण केलेली आहे.